सोबत जोडले गेलेले आहेत। अनिलजी, खरं तर बच्चू कडू असा दावा करतात की 10 दिवसांपूर्वी त्यांना परवानगी देण्यात आलेली होती आणि आता अचानकपणे उद्या अमित शहांची सभा तिथे आयोजित करण्यात आली आहे। बच्चू कडूंची ही आजची सवय नाहीये। बच्चू कडूंना नौटंकी करून सहानुभूती घेण्याची सवय आहे। हा काही पहिला प्रकार नाहीये। महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या टाकीवर चढून विरूप्रमाणे नौटंकी करण्याची सवय बच्चू कडूंनी घातलेली आहे। बच्चू कडूंनी शरीराला साप गुंडाळलेले आहे, पण साप कधी त्याला चावला नाही। बच्चू कडूंनी फटाके बांधले आहे, पण फटाका कधी फुटला नाही। आणि त्याच्यामुळे खोटं नाटक करून तिथे इलेक्शन प्रक्रियेमध्ये गोंधळ घालून आपल्यावर अन्याय होतो, रडून पडून सहानुभूती स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा बच्चू कडूचा हा प्रयत्न आहे। देशाचे गृहमंत्री अमितजी शहा येतात आहे, NSGची सुरक्षा त्यांना आहे आणि प्राधान्य त्यांच्या सभेला आहे। आणि त्यामुळं जे काही निर्णय जिल्हाधिकारी घेतील, जे काही निर्णय प्रशासन घेईल, जे काही निर्णय निवडणूक आयोग घेईल, तो सर्वांना बांधील आहे। आणि बच्चू कडूला जेव्हा माहित आहे की आपलं खरं नाही, तेव्हा नौटंकी करून लोकांची सहानुभूती निवडणुकीच्या संदर्भात कशी आपल्या पदरात पाडून घ्यायची आणि बच्चू कडूला माहित आहे। अनिलजी, ज्या पद्धतीने बच्चू कडू म्हणतायत की उद्याच्या अमित शहांच्या सभेला परवानगीच नाहीये आणि त्यांच्याकडे 10 दिवसापूर्वीचं परवानगीचं पत्र आहे, म्हणजे बच्चू कडू खोटं बोलतायत? निश्चितच आजपर्यंत त्यांनी खरं कधी बोललाच नाही। कारण की बच्चू कडू आतापर्यंत कधी लोकांशी खरं बोलला नाही। त्या म्हणजे उद्धव ठाकरेंशी खरं बोलला नाही, मुख्यमंत्र्यांशी खरं बोलला नाही, ज्या पार्टी सोबत राहतो त्यांच्याशी कधी खरं बोलला नाही। ज्या जनतेचे मतं घेतो त्या जनतेला त्याच्या मतदारसंघात माहित आहे की हा नेहमी खोटं बोलणारा, हा नेहमी फसवणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळे सहानुभूती घ्यायचं आहे, कारण का शेवटचा प्रयास आहे त्याचा सहानुभूती ओढून घ्यायची। अनिलजी, आता आंदोलनाला बसलेले आहेत त्याच मैदानामध्ये बच्चू कडू, याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? दुसरा उपाय नाही, त्यांचं कामच आहे आंदोलन करणं आणि आंदोलनाच्या माध्यमातून आतापर्यंत बच्चू कडू आणि त्याचे कार्यकर्ते किमान 25 ते 30 टाक्यावर चढलेले आहे, पण एकाही टाकीवरून उडी मारली नाही। शोले मधले वीरूनं जशी काय नाव होतं रे तिथं, बसंती मिळत नाही यासाठी मावशीला ब्लॅकमेल केलं, तसं ब्लॅकमेल करायचे धंदे आहे त्याचे, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। आणि त्याच्यामुळे लोकांनाही त्याच्याबद्दल काही सहानुभूती वाटणार नाहीये की, कारण एक वेळा नौटंकी सक्सेसफुल होईल, 2 वेळा होईल, 10 वेळा होईल, प्रत्येक वेळेला त्याच्या आंदोलनाची नौटंकी सक्सेसफुल थोडी होणार आहे, प्रत्येक वेळेला सहानुभूती थोडी मिळणार आहे। लोक हसतात त्याला, या नौटंकीला। अनिलजी, आपण बघतोय की बच्चू कडू आणि तिथे जे पोलीस प्रशासन होतं या अधिकाऱ्यांमध्ये काहीशी बाचाबाची झालेली आहे। त्यावेळेला बच्चू कडूंनी पोलिसांना म्हटलंय की तुम्ही आता भाजपचं उपर्ण घाला। नाही, तो हे सगळं म्हणणार, कारण की जेवढं तो बोलेल तेवढं त्याला असं वाटतंय की आपल्याला सहानुभूती मिळेल, परंतु तेवढं तो निगेटिव्ह होतोय। बरं, ठीक आहे। लोकांना आतापर्यंत तो म्हणजे उमेदवारावर बोलला, नवनीत राणावर वाईट बोलला आणि जेव्हा संजय राऊतनी नवनीत राणाबद्दल वाईट शब्द बोलला तर अमरावतीच्या सुनीवर बोलला म्हणून त्याच्या विरोधात एकही शब्द तो बोललेला नाही। अगदी। आणि जे काही अमरावतीच्या सध्याच्या तिथल्या मैदानामध्ये लोकसभेच्या रणांगणामध्ये जे घडतंय त्यामध्ये आता पुढे आणखी काय काय घडेल हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली यासाठी।